मित्र हो नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पंचकोशांचा विकास या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चा सुरू करण्यापूर्वी मला असं वाटतं की आपले जे 4 युग होऊन गेलेले आहेत त्या 4 युगाविषयी या ठिकाणी आपल्यासमोर काही गोष्टी नमूद कराव्यात. 4 युगापैकी पहिले युग जे होऊन गेलेलं आहे सत्ययुग, त्याला आपण कृतयुगसुद्धा म्हणतो. या सत्ययुगामध्ये आपण पाहतो मानव आणि दानव हे भिन्न भूमीवर राहत होते. जसं स्वर्ग आणि पाताळ असंही आपण त्याला म्हणत होतो. नंतर आलं त्रेतायुग. श्रीराम या युगात होऊन गेलेले आहेत. या त्रेतायुगामध्ये मानव आणि दानव एकाच भूमीवर राहत होते आणि ही एकाच भूमीवर राहत होते म्हणजेच याचा अर्थ आपण पाहिलेला आहे रामायणामध्ये की ऋषी मुनींचे आश्रम होते. तिथे त्यांचं विद्यादानाचं कार्य चालत होतं, चिंतनाचं कार्य चालत होतं, मननाचं कार्य चालत होतं आणि त्याच ठिकाणी येऊन राक्षस दानव विध्वंस घालत होते. त्यानंतर आलं द्वापार युग, ज्या युगामध्ये भगवान श्रीकृष्ण होऊन गेलेले आहेत. द्वापार युगामध्ये मानव आणि दानव हे एकाच परिवारात राहत होते, जसं कौरव आणि पांडव. आणि आता सध्या जे युग आपलं चालू आहे ते कलियुग. या कलियुगामध्ये मानव आणि दानव हे एकाच माणसात राहतात. आणि म्हणूनच मित्र हो, आज आपल्याला या कलियुगात आपल्याला व्यक्तिमत्वाच्या विकसनाची जास्त गरज आहे, जास्तीत जास्त आवश्यकता आहे. मित्र हो, आता आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा थोडक्यात विचार करूयात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करीत असताना पहिला प्रश्न आपण स्वतःलाच विचारूया की शिक्षण कसे हवे. शिक्षण कसे हवे? तर शिक्षण राष्ट्राच्या जीवनदृष्टीनुसार हवे, अर्थात राष्ट्राच्या स्वभावानुसार हवे. शिक्षण भारतीय ज्ञान प्रणालीशी नाते सांगणारे हवे, अर्थात देशाच्या उज्ज्वल परंपरेशी नातं सांगणारे हवे. जीवन जगण्याचा उद्देश शोधणारे शिक्षण हवे. राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणारे शिक्षण हवे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा समग्र विकास साधणारे शिक्षण हवे. स्वतःमधील योग्यतेला संधी देणारे शिक्षण हवे. स्वयंरोजगार निर्माण करणारे शिक्षण हवे. विविध संधी निर्माण करणारे शिक्षण हवे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला ओळखणारे शिक्षण हवे. मित्र हो, सांगायला आनंद वाटतो की हे सर्व मुद्दे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मधीलच आहेत. मागील कित्येक वर्षापासून आपण शिक्षणात बदल हवा असे म्हणत होतो. मग हा बदल कसा हवा? याचे एकमेव उत्तर म्हणजे देशाच्या स्वभावानुसार हवा, देशाच्या जीवनदृष्टीनुसार हवा. आजपर्यंत तसे होत नव्हते. हे कोठारी आयोगाने सुद्धा नमूद केले आहे. ते म्हणतात की या देशाच्या शैक्षणिक धोरणाचा गुरुत्व मध्य या देशाच्या बाहेर आहे. मात्र नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या धोरणाने हा गुरुत्व मध्य भारतात स्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताची जीवनदृष्टी, भारताच्या आदर्श परंपरा यांना जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे व्यक्तिमत्व मीमांसेचा.
याचा विचार करताना पहिला प्रश्न विचारूया की शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची साधना. हा व्यक्तिमत्व विकास कशासाठी? अर्थात राष्ट्रहितासाठी, मातृभूमीच्या विकासासाठी. यानंतर मग आपल्याला प्रश्न येतो तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय? मित्र हो, सर्वसाधारणपणे आपण शिक्षणाचे उद्दिष्ट काय मानतो? तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट आपण मानतो. म्हणजे काय? म्हणजे ज्याला गणित आले, ज्याला विज्ञान समजले, ज्याला इंग्रजी बोलता आले, ज्याला भूगोल समजला, ज्याला इतिहास सांगता आला, हिंदी व मराठीचा विकास झाला, खेळता आले, विविध कला आल्या, म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास झाला असं आपण मानतो. वास्तविक पाहता हा तर विषयांचा विकास होईल ना, आणि विषयांना तर व्यक्तिमत्व म्हणता येणार नाही. खरे पाहता आपल्या दैनंदिन अनुभवातून आपण पाहतो की संस्कृत भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना भौतिकशास्त्र शिकवता येत नाही. रसायनशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकांना भूगोल हा विषय शिकवू शकत नाहीत. मग विद्यार्थी तर विचारणारच ना की असं जर असं आहे तुमच्या बाबतीत तर आमच्याकडूनच 100% अपेक्षा का करता? मित्र हो, म्हणजे व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या किती चुकीच्या संबोधावर आपण आजवर भटकत होतो हेच आपल्या लक्षात येऊ लागते ना. या व्यक्तिमत्व विकासाचा बरोबर मार्ग आता आयोगाने आपल्याला दिला आहे. आयोग म्हणते व्यक्तिमत्व हे व्यक्तीला असते. मग पुन्हा तोच प्रश्न उभा राहतो की विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे काय? याचे उत्तर भारताच्या प्राचीन शिक्षण पद्धतीत मिळते. ही प्राचीन शिक्षण पद्धत अगदी बेकॉलेने दिलेल्या शिक्षण पद्धतीवर आक्रमण करेपर्यंत अस्तित्वात होती. ऋग्वेदातील ऋचा सांगते की मातृभूमी, मातृभाषा, मातृसंस्कृती या तिन्हीची उपासना कराव्यास हवी. मित्र हो, शिक्षणाच्या धोरणात तरी आपल्याला अजून काय हवे? अथर्ववेदातील भूमिसूक्त म्हणते आमच्या या भूमीत समुद्र आहे, नद्या आहेत, नाले आहेत, तलाव आहेत, असे सर्व आहे. तसेच अन्न, फळे यांची पिके सुद्धा येतात. या भूमीवर विविध प्रकारचे सजीव प्राणी राहतात. शेतकरी, कारागीर, उद्योग करणारे असे सर्व प्रकारचे मानव राहतात. ही भूमी सर्वांनाच उपभोग व ऐश्वर्य देते. ती तशीच देत राहो यासाठी आम्ही तिचे पालन करू. मित्र हो, याचाच अर्थ आमच्या चारही बाजूला 4 प्रकारचे वैश्विक साम्राज्य आहे. पहिलं प्लांट किंगडम अर्थात वनस्पती जगत. दुसरं ॲनिमल किंगडम अर्थात प्राणी जगत. तिसरं ह्युमन वर्ल्ड म्हणजेच मानवी जगत. आणि चौथं 5 एलिमेंट किंगडम म्हणजेच पंचमहाभूताचे जग, ज्यात पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश यांचा समावेश होतो. या सर्वांचे संतुलन बिघडून न देण्याची जबाबदारी ही आमची आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात याचा उल्लेख आहे की प्रकृतीचे चक्र संतुलित व अभ्यास सुरू राहणे आवश्यक आहे. हवा, पाणी, जमीन प्रदूषित झाल्यास संपूर्ण चक्र खंडित होईल. म्हणून मानवाने इंद्रियजन्य उपभोगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. याची जबाबदारी कोणावर आहे? याची जबाबदारी फक्त आणि फक्त शिक्षणावर येते. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या समग्र विकासाकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. कठोपनिषदानुसार व्यक्तिमत्व म्हणजे शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचा विकास. मुंडकोपनिषदातील एका श्लोकात पंचकोशाची नावे एकत्र आलेली सापडतात. तो श्लोक म्हणजे
मनोमय प्राण शरीर नेता प्रतिष्ठितः अन्ये हृदय सन्निधाय तद विज्ञानेन परिपश्यन्ति धीरः आनंद रूपम अमृतम यद विभाति. अर्थात मनोमय कोश म्हणजेच मनोमय पुरुष प्राण आणि शरीर यांचे नेतृत्व करतो. दुसऱ्या अर्थाने मन हे प्राण आणि शरीर यांचे नेतृत्व करते. मनोमय कोश सांगेल त्या दिशेने प्राणमय व शरीरमय कोशाची वाटचाल असेल आणि शेवटी प्रत्येकाचीच वाटचाल आनंदाच्या दिशेने असते. मित्रहो, आपला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि कोश यांचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022 मध्ये काय उल्लेख आहे हे थोडं पाहूयात आपण. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022 ने हा पंचकोश तैत्तरीय उपनिषदातून घेतला आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने CG अर्थात करिक्युलम गोल्स या स्वरूपात तो मांडला आहे. या धोरणाच्या या फ्रेमवर्कच्या 8व्या चॅप्टरमध्ये G1, CG1, CG2, CG3 मध्ये अन्नमय कोश प्रतिपादित केला आहे. अन्नमय कोश म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट अर्थात शारीरिक विकास. प्राणमय कोश म्हणजे जीवनशक्ती अर्थात फिटाल डेव्हलपमेंट. CG4, CG5, CG6, CG12 यामध्ये मनोमय विकास प्रतिपादित केला आहे. मनोमय कोश म्हणजे मानसिक विकास अर्थात सोशियो इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट अँड कल्चरल डेव्हलपमेंट. यानंतर CG7, CG8, CG9, CG10, CG11 आणि CG13 यातून विज्ञानमय कोश प्रतिपादित केला आहे. आणि विज्ञानमय कोश म्हणजे बौद्धिक विकास, विवेक शक्तीचा विकास. यानंतर CG12 यातून आनंदमय कोश मांडला आहे. आनंदमय कोश म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट म्हणजेच आध्यात्मिक अंश याचा विकास. ब्लिस डेव्हलपमेंट आत्मिक विकास हेच होय. आपण आता या 5ही कोशांचा त्यांच्या स्वरूपासह शालेय स्तरावर पंचकोशाचा अभ्यास कसा अंमलात आणता येईल ते पाहूया.